हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय मॅथ क्लब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टीचिंग ॲप्टिट्यूड अध्यापन अभियोग्यता या टॉपिकवर सेट सप्टेंबर 2015 विचारलेल्या प्रश्नांना बघणार आहोत. प्रथम प्रश्न यामध्ये विचारलेला आहे, अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते म्हणते. यामध्ये ऑप्शन दिलेला आहे, शिकविल्या जाणाऱ्या आशयाचे स्वरूप. सेकंड ऑप्शनमध्ये दिलेले आहे उपलब्ध साधन सामग्री. सी मध्ये दिलेले आहे पाठ्यक्रमाची उद्दिष्टे आणि डी मध्ये दिलेलं आहे विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी, विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी. कारण अध्यापनाच्या पद्धती या विद्यार्थ्यांच्या आवडी निवडीवर निर्माण झालेल्या नसून त्या पाठ्यघटक व उद्दिष्टावर आधारित निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आवडी निवडीचा विचार हा प्रत्यक्ष अध्यापनात उदाहरणे देताना केला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी. तर नेक्स्ट प्रश्न विचारलेला आहे, चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण डॅश डॅशद्वारे प्राप्त केले जाते. यामध्ये दिलेलं आहे नैदानिक परीक्षण, साकारिक मूल्यमापन, उद्दिष्टाधारित परीक्षण, गुणात्मक मूल्यमापन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए, नैदानिक परीक्षण. कारण नैदानिक परीक्षण हे विद्यार्थ्याच्या चुकीच्या अध्ययनाबाबत तसेच अध्ययन अडचणीबाबत परीक्षण करते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए, नैदानिक परीक्षण. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न तिसऱ्यामध्ये विचारलेला प्राणी कोशिका व वनस्पती कोशिका यातील फरक स्पष्ट करा. हा प्रश्न डॅश डॅश या उद्दिष्टावर आधारित आहे. आकलन, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए आणि बी, आकलन आणि विश्लेषण. प्रश्न चौथा, ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते डॅश डॅश बुद्धिमत्ता दर्शवितात. भावनिक, भाषिक, आंतरवैयक्तिक आणि बोधात्मक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भाषिक. कारण भाषेवर प्रभुत्व असल्याशिवाय विचार प्रभावीपणे व्यक्त करता येत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी, भाषिक. प्रश्न पाचवा, पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात. यामध्ये दिलेला आहे प्रथम ऑप्शन, अध्ययनकर्त्याच्या क्षमता, शिक्षकांची संप्रेषण कौशल्य, अध्यापनाची पद्धत. बी मध्ये दिले आहे अध्यापनाची पद्धत, शिक्षकांची संप्रेषण कौशल्य आणि शिक्षकांचे प्रशिक्षण. सी मध्ये दिलेला आहे शिक्षकांचा पगार, शिक्षकांचे व्यक्तिमत्व आणि शिक्षकांचे प्रशिक्षण. आणि डी मध्ये दिलेला आहे वर्ग वातावरण, दृकश्राव्य साधनांचा वापर, अध्ययनकर्त्यांची बुद्धिमत्ता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी, अध्यापनाची पद्धत, शिक्षकांची संप्रेषण कौशल्य आणि शिक्षकाचे प्रशिक्षण. कारण ए या पर्यायामध्ये लर्नर ॲबिलिटी वर हे डिपेंड आहे. सी या पर्यायामध्ये टीचर सॅलरी आणि डी यामध्ये लर्नर इंटेलिजन्स या सर्व घटकांचा अध्यापनाच्या गुणवत्तेवर सर्वात कमी परिणाम होतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी. नेक्स्ट प्रश्न सहावा, गृहपाठ देण्यामागे सर्वात महत्त्वाचा उद्देश डॅश डॅश हा आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवणे, विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय लावणे, शिक्षकांना विद्यार्थ्याच्या अध्ययनाबाबत प्रत्याभरण देणे आणि डी मध्ये दिलेला आहे आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी, आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे. कारण गृहपाठ हे वर्गात अध्यापन झालेला आशय चांगल्या प्रकारे समजावा आणि त्या आशयाची धारणा चांगली व्हावी म्हणून दिले जाते. त्यामुळे आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस व्हिडिओ. देन लाईक, शेअर and subscribe for watching more video. Thank you.